अपने उज्जवल भविष्य के लिए परमात्मा शिव के घर पर आते रहे। बस ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय में आते रहे, सभी का उन्नति होते रहे, सभी को उजाला मिले, अंधियारे की तरफ से हम उजाले की तरफ जाएं, अपना फ्यूचर ब्राइट करें। हाँ, तो सभी लोग ने बहुत अच्छी मेहनत की, बहुत अच्छा ये किया है। जो अपनी उन्नति का जो आगे कदम बढ़ाया है, उसकी जो भी जितनी भी महिमा प्रशंसा की जाए कम है। इसीलिए सभी हमेशा इस ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय में अपने हर पूरे विश्व में जो भी बच्चे हैं सभी को प्रेरणा बने। हाँ, सभी को प्रेरणादायक बने और सभी इसी तरह से अपने अपने जहाँ पे सेंटर हैं, अपने अपने सिटी में, शहर में जहाँ पे सेंटर है, गांव में, सभी अपने अपने उस केंद्र पर जाएं और सभी अपना उज्जवल भविष्य बनाएं और अपने अपने विचारों को, अपने व्यवहारों को परिवर्तन करें। जो भी आज तक नहीं हुआ परिवर्तन, वो आगे हमेशा परिवर्तन करने में अपना समय लगाएं। और भगवान शिव कहते हैं कि सभी बच्चे महान होते हैं, बच्चों को महान होने का दर्जा दिया है। इसलिए जो अपनी महानता है भगवान शिव ने बोला है, तो उस महानता से हम अपने फ्यूचर को, अपने जरूरत का जो भी हमें मिलता है जीवन में, उसको अच्छा उपयोग करें और अपने फ्यूचर को अच्छा ब्राइट करें, उज्जवल की तरफ लेकर जाए, अपने को उजाले की तरफ जाए। मेरी बस यही है, सभी से विनती है। और बच्चे आए उसके लिए बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद सबका। थैंक यू सो मच बच्चों को। और एक कहना चाहूंगी, भगवान शिव को सभी लोग थैंक यू बोलेंगे, सभी बच्चे धन्यवाद बोलेंगे, क्योंकि उन्होंने ही यहाँ पर आने का हमें मौका दिया। इसीलिए सभी का तहे दिल से शुक्रिया, थैंक यू। नमस्कार, मी सारिका वाडेकर बोलते। भक्त जय जय इच्छिती, संत स्वेच करून घेते, भक्त निमित्त कारण सकळ संतांची स्मृती। आज मला इथे येण्याचा एक छान योग आला की आज मला दीदीला पाहिल्यानंतर प्रसन्न वाटलं। आणि आजच्या लहान मुलांना खरंच ह्या ओम शांतीची खूप गरज आहे। आज आई वडील कामाला जातात, लहान मुलं घरी असतात, दिवसभर मोबाईल, त्यांना पहिल्यासारखं असं जी पहिल्या मुलांची दिनक्रिया होती तशी आताच्या मुलांची नाहीये। त्यासाठी ह्या अशा आपल्याला ओम शांतीमध्ये खरंच मुलांना घडण्यासारखं खूप आहे। त्यासाठी सगळ्या पालकांनी याची दक्षता घ्यावी। ओम नमः। तुम्हाला आज काय वाटलं, म्हणजे तुम्ही आज या ठिकाणी आलात, म्हणजे घरचं वातावरण आणि इथलं वातावरण याच्यामध्ये काय फरक वाटला ना? शांत वाटली, मनाला शांतता वाटली की बाबा एक आलोय इथे आपण। आणि म्हणजे काय माहिती वेगळीच अनुभूती भेटली पण इथे आल्यानंतर। आणि यांच्यामध्ये काय तुम्हाला डेव्हलपमेंट काय पाहिजे, म्हणजे इथून पुढे यांनी काय करावं? म्हणजे नाही, मुलांसाठी करावं त्यांनी, महिन्यातून एकदा तरी हा समर कॅम्प घ्यावा। मुलांना, आताच्या मुलांना गरज आहे की घ्यावं। फक्त आता कसं वर्षातून एकदा होतो, मुलं 2 दिवस 3 दिवस एन्जॉय करतात, पण मुलांना आता 8 दिवसासाठी किंवा महिन्यासाठी त्याची गरज आहे। आणि पालकांनीही आणि सगळ्यांनी ह्या पिढीसाठी, आताची ही पिढी घडतीये त्याच्यासाठी दक्षता घ्यावी असं मला वाटतं। ओम शांती। माझे नाव अन्वेषा वाघवले आहे। मी वडगाव मध्ये राहते। मी इयत्ता 10वी मध्ये आहे। मी आता जिथे आली आहे तिथे मी दरवर्षी येते। हे आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय। इथली खासियत आहे की इथे हे जे दीदी लोक आहेत ते आपल्याला आपले राग वगैरे कसे कंट्रोल करायचे, किंवा आपण जे गोष्टी वापरतो जसं की मोबाईल वगैरे, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस सांगितले आम्हाला 3 दिवसात। मोबाईल कसा वापरायचा नाही, आम्हाला 4:30 ते 7 वाजेपर्यंत तिथे बोलवायचे। त्यामुळे आमचा स्क्रीन टाइम कमी व्हायचा फोनचा। एकाग्रह कसे राहिले पाहिजे, आपले मन कसे शांत ठेवले पाहिजे, हे आम्हाला खूप सुंदर प्रकारे सांगितले गेले। आम्हाला इथे गोष्टी सांगितल्या ज्याच्यामुळे आम्हाला खूप सारे असे मोरल ऑफ द स्टोरीज वरून कळालं की आम्हाला ते थ्रू आउट लाईफ
पूर्ण लाईफभर आम्हाला ते उपयोगी पडणार असे मोरल्स होते आणि इथे खूप सुंदर वाटते. मी दरवर्षी येते आणि मी आता दीदींमुळेच माउंट आबूला जाऊ शकणार आहे पुढच्या 10-1 दिवसात. तिथे पण आम्हाला मन वगैरे शांत कसे ठेवायचे, अभ्यासात लक्ष लागत नसेल तर लक्ष कसे लावून घ्यायचे हे शिकवणार आहेत. किती दिवस झाले तू इकडे येते म्हणजे? मी इकडे दरवर्षी येते. किती वर्ष झाले तुम्हाला? आता 2 वर्ष होतील, 2 ते 3 वर्ष होतील मला येत. ही ओम शांती जे तुमचं म्हणजे हे आहे संस्था, हा, आपल्या मावळ तालुक्यामध्ये काय सांगू शकतो म्हणजे या संस्थेबद्दल ओम शांती? ही संस्था आपल्याला सांगते की आपलं मन वगैरे कसं शांत ठेवायचं, आपल्या कोणत्या गोष्टीत लक्ष लागत नसेल म्हणून आमच्यासाठी गेम्स घेतले गेले. गेम्समुळे आमची फिजिकल एक्सरसाइज झाली. एक्सरसाइज झाल्यामुळे आम्हाला ऍक्टिव्हनेस आलं आणि कोणतीही गोष्ट करण्यात मन लागू लागले. काही लोक असतात ते घरी फक्त फोन बघतात, खेळायला जात नाही, फोनवरच खेळत बसतात. त्याच्या माध्यमातून आम्हाला दीदी लोकांनी इथे बोलवून खूप सुंदर सुंदर उदाहरणे दिले आणि खूप सुंदर प्रकारे सांगितलं की कसं काय असतं, काय आहे आणि अभ्यास वगैरे कसं करायचं सगळं सांगितलं. ओम शांती. ओम शांती. माझं नाव समीक्षा मोराणकर. मी वडगावमध्ये राहते. मी इथे ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये 3 दिवस समर कॅम्प अटेंड केले आहे. यामध्ये मला खूप काही शिकायला मिळलं. जसं काही सगळ्यात पहिले आम्ही मेडिटेशन करायचो, ज्याच्याने आमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, आमचं मन खूप शांत झालं आणि आम्हाला ज्या गोष्टी आधी नाही कळायला त्या आता कळायला लागल्या. आम्हाला नैतिक मूल्य हे सगळं शिकवलं गेलं, आम्हाला आमच्या संस्कारांशी जोडलं गेलं आणि बरेच काही आम्ही मेडिटेशन थ्रू शिकलो आहे. आणि डान्समध्ये आम्ही आमची फिजिकल ॲक्टिव्हिटीज ते सगळं इन्क्लूड होतं आणि आमच्या मेंटल हेल्थसाठी आम्ही गेम्स खेळलो, जसं काही त्याच्याने आमची ॲक्टिव्हनेस वाढली आणि खूप काही नवीन आम्ही केलं त्यात. आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही ड्रॉइंग पण शिकलो. ड्रॉइंगमध्ये आम्हाला नवीन काही काही त्यांनी शिकवलं जे आम्ही आधी कधीच काढलं नव्हतं आणि ते आमच्यासाठी खूप नवीन होतं सगळं. आणि ह्याच सोबत माझी ही इच्छा आहे की आम्ही याच्याच पुढे हे मूल्य हे जे काही आम्हाला शिकवलं गेलं आहे ते आम्ही असंच सांभाळून ठेवू. धन्यवाद. ओम शांति। 3 दिनों से जो भी बच्चों को प्रोग्राम में बच्चे आए तो हमने जो सेवा किया है बच्चों का, तो हमें भी ऐसा लगता है काश भी हम भी बच्चे होते। तो लोग कहते हैं ना, बचपन के दिन भुला न देना, आज हंसे कल रुला न देना। लेकिन इन बच्चों को देख के हम भी क्या बन गए? यज्ञेश मंगेश यादव. माझं नाव यज्ञेश मंगेश यादव आहे. मी 3रीत आहे. माझी एज 8 आहे आणि मी इथं 2 दिवस येऊन बहुत चांगलं शिकलो आहे आणि मला इथं येऊन खूप चांगलं वाटलं. इथले दीदी खूप चांगले आहेत आणि मी इथं येऊन मला खूप अभ्यास, आर्ट, गेम्स आणि डान्स दिले. हे आम्ही इथं येऊन बोर नाही झालो आणि आम्ही इथं शिकून गेलो. आम्ही इथं शिकून गेल्यावर आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि आम्ही घरी बसून काय नाही केलं, फक्त इथं येऊन अभ्यास केला. शांती. माझं नाव ज्योती लेले. ऍक्च्युली 3 दिवस झाले माझ्या नाती इथे समर कॅम्पला येत आहेत. सगळ्यात मुख्य गोष्ट इथे झाली की 4 ते 7 ह्या 3 तासामध्ये मुलांना स्क्रीन टाइम पूर्णपणे बंद झालेला आहे आणि ही फार मोठी आजची गरज आहे. कारण स्क्रीन टाइम नको, जो स्क्रीन टाइम मुळे ज्याचा गैरफायदा आहे, काही फायदा पण आहे, काही गैरफायदा पण आहे, तर ते ह्या मुलांना कळत नाहीये की त्याचा फायदा काय आणि त्याचा गैरफायदा काय हे या मुलांना कळत नाहीये. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही झाली की 3 तास मुलं स्क्रीन पासून बाजूला राहिलेत. हे फार मोठं झालंय आणि ह्या याच्यामध्ये त्यांना ड्रॉइंग, मेडिटेशन, डान्स आणि काही इतर ऍक्टिव्हिटीज, एक ड्रॉइंग मध्ये छोटंसं फूल काढायला सांगितलं, पण त्या फुलाचा अर्थ त्यांनी काय सांगितलं की फूल हे देवाघरची फुलं आहेत. हे इतकं सुंदर त्यांनी समजून सांगितलं की ज्यामुळे त्या मुलांनाही कळलं की छोटं फूल जरी असलं तरी आपण त्याची मुलं आहोत, आज शिवाची मुलं आहोत, शिवाप्रमाणे आपण राहिलं पाहिजे
किंवा देव आपल्या पाठीशी आहे, कुठेही आपल्याला लागलं पडलं तर आपण देव वाचवायला येतो, हे त्यांनी सांगितलं. एक रिलेशनशिप त्यांनी सांगितली की बाबा, एक रिलेशन की बाबांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं, बाबा हवेत, आई हवे, आणि आई बाबांचं महत्व, ही रिलेशनशिप आहे ना जी आजकाल दुरावत चालली आहे, की आई आणि बाबा दोघंही नोकरी करतात, मुलांना आई बाबा मिळत नाहीत. तर ही जी रिलेशनशिप कशी वाचवायची, कशी ठेवायची, हे त्यांनी ह्या याच्यातनं कॅम्पमधनं या मुलांना सांगितलं. या खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या अनुभवायला मिळाल्या आणि मुलांनी त्याचं एन्जॉय केलं. आज मी आजी म्हणून 3 दिवस इथे प्रेझेंट आहे, मी पण ते एन्जॉय केलं. त्यामुळे धन्यवाद. ओम शांती ओम. ओम शांती ओम. ओम शांती. माझे नाव जयश्री आहे. मी वडगाव मावळ जिल्हा पुणे मधली बोलत आहे. आम्ही या समर कॅम्प मध्ये आमचे समर कॅम्पचे दिवस 3 होते. या 3 दिवसांमध्ये आम्ही खूप काय शिकलो. आम्ही गेम, डान्स आणि गोष्ट, चित्रकला असे शिकलो. पहिल्या दिवशी आम्हाला स्टार आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला बाग आणि फुलं काढायला शिकवले. आणि मग आम्हाला गेम, डान्स शिकवले. मग आम्हाला ब्रेक टाइम दिला. त्या ब्रेक टाइम मध्ये आम्हाला गोष्ट सांगितली आणि एक ग्लास दिला हातामध्ये, त्यामध्ये ज्यूस होतं आणि त्यामध्ये एक थॉट सांगितला. मी एक शांत स्वरूप आत्मा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. थँक्यू. ओम शांती. माझं नाव प्रिया परदेशी. मी राहणारी मूळ सोलापूरची. मी इकडे समर हॉलिडेला मी इकडे येते. त्यानंतर आल्यानंतर मी दरवर्षी इकडे मुरली ऐकायला दीदींकडे येते. दीदी ह्यावेळेस आल्यानंतर दीदी मला म्हटलं, प्रिया बहन कि ऐसा समर कैंप लेने का है, आप ले सकते हो क्या? मैं ठीक है दीदी, अब बाबा की कृपा से मैं ले सकती हूँ. तो दीदी मुझे बोले कि ठीक है, 3 दिन का समर कैंप है, थोड़ा अरेंज कर लो. मैंने फिर समर कैंप 3 दिन का है तो शेड्यूल बनाया हम बैठ के. फिर हम 3 दिन का समर कैंप लिए. फर्स्ट डे हमने उनका गेम लिए, सॉन्ग्स लिए. उनको पहले मतलब हमने ओम का सिखाया, ओम क्या है. उन्होंने बच्चे भी इतना अच्छे से सीखे ओम का. और फिर उनके डांस हो गए, गेम्स हो गए. फिर से 3 दिन में हमने बहुत बच्चों से भी सीखे और हमने भी बहुत सीखा है बच्चों से. ये कैंप बहुत अच्छा लगा. अगले साल भी मैं आऊंगी तो दीदी को बोलूंगी जरूर मैं कैंप ले लूं. एक कैंप के लिए कितना टाइम लगा आपको पूरा अरेंजमेंट करने के लिए? नहीं, ये बहुत शॉर्ट नोटिस में था. 1 दिन में हमने अरेंज करे ये कैंप. 1 दिन में. और आपके किधर से आए हो? मैं सोलापुर से आई हूँ. इतना लंबे से आपके माहौल में आपने किया, बच्चों लोगों का ये कैसे रहेगा आपके पास? बच्चों का बहुत अच्छा रिस्पांस था और ज़्यादा करके मैं बच्चों से बहुत कुछ सीखे जा रही हूँ. मुझे जितना आता मैंने उतना बच्चों को सिखाई हूँ और बच्चे भी बहुत अच्छे थे. ये जो गरज है क्या अपना? हाँ, आजकल बच्चे बहुत टीवी देखते हैं. उन्होंने फिजिकल एक्टिविटी करना बंद कर दिया है. टीवी के सामने, मोबाइल के सामने हॉलीडे पूरा करते हैं, वेस्ट करते हैं. तो ऐसे समर कैंप की ज़रूरत है. जितना हो सकते हर एक गांव में समर कैंप होना चाहिए. जैसे बच्चे फिजिकल एक्टिविटी को ज़्यादा उन्होंने प्रोत्साहन देना चाहिए. ओम शांती. आज आम्ही 4 दिवस समर कॅम्प घेतला. त्यामध्ये मुलांचं कसं योग कसं करायचा, ध्यान कसं करायचं आणि ईश्वर पासून शक्ती कशी घ्यायची हे त्यांना शिकवलं. माइंड गेम, ड्रॉइंग खूप छान प्रकारे मुलांनी पण सहयोग केला शांततेने. मी वडगाव मावळ मधूनच आहे आणि वडगाव मावळमध्ये लहान मुलांचं कुठेतरी काहीतरी शिकवतात मुलांना. लहान खूप छान आहे. म्हणजे मुलांना जसं शाळेमध्ये एक लक्ष असतं की आपण काहीतरी हो, पण ह्या विद्यालयामध्ये मानवापासून देवताचे रूप कसं म्हणजे बनायचं हे शिकवतात. आणि योग खूप महत्वाचा आहे. जसं मोबाईलला चार्जिंगची गरज आहे तशी आपल्याला पण योगची गरज आहे. धन्यवाद.